श्री स्वामी समर्थ. तुम्ही कितीही देवदेव करा, या 9 चुका करणारे नेहमीच 100% गरीबच राहतात. एकदा नक्की ऐका. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी निर्माण होतच असतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील करत असतात आणि काही त्यांच्या हातून काही चुका देखील घडत असतात. तर त्या चुका त्या नकळतपणे होत असतात, पण त्या खूप त्रासदायक असतात. कितीही देवदेव केला किंवा कितीही उपाय केला तरी नेहमी गरीबच राहतात. त्यांच्या घरामध्ये कधीही पैसा टिकून राहत नाही. मित्रांनो, तर कोणत्या 9 चुका आहेत? चला तर मग आता आपण जाणून घेऊया. पहिली सर्वात महत्त्वाची आणि मोठी चूक आहे ती म्हणजे आपण दररोज देवपूजा करत असतो. देवपूजा करताना आपण इष्टदेवतेची आराधना करत असतो. त्यावेळेसचे मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरामध्ये आहेत का? तुम्ही लक्षात ठेवायचे आहे की इष्टदेव हे तुमचे प्रथम देव आहेत. तुमचे कुटुंबाचे, तुमचा जो वंश आहे त्या वंशाची ती देवता आहे आणि म्हणून त्यांची पूजा तुम्हाला दररोज तुमच्या घरातल्या देवपूजेबरोबरच तुम्हाला करायचे आहे. जर तुमचे इष्टदेव आहेत की त्यांची मूर्ती किंवा फोटो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकत नाही, तुम्हाला इष्टदेवतेचे स्मरण देखील देवपूजा करताना अवश्य करायचे आहे. ज्या घरामध्ये इतर देवतांची पूजा अर्चना होते पण इष्टदेवतेची पूजा होत नाही, इष्टदेवतेचे स्मरण देखील होत नाही, इष्टदेवतेचे ध्यान देखील होत नाही, त्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी टिकून राहत नाही. त्या घरामध्ये तुम्ही कितीही पैसा आणला तरी तो पैसा टिकून राहणार नाही. दुसरी चूक आहे ती म्हणजे ज्या वेळेस तुम्ही घरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुमच्या उंबऱ्याच्या बाजूला जर तुम्हाला उलट्या चपला दिसल्या, पालथे बूट दिसले आणि तुम्ही पालथे बूट व उलटा चप्पल दिसूनही तुम्ही जर दुर्लक्ष करत असाल, तसेच तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असाल तर ती देखील खूप मोठी चूक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या उंबरट्याजवळ किंवा आपल्या मुख्य दरवाजाजवळ आपल्याला बूट आणि चपला काढायच्या नाहीत आणि तिथे ठेवायचे देखील नाही. आणि ज्या वेळेस तुम्हाला अशा प्रकारची चपला दिसतील तेव्हा तुम्हाला त्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या ज्या न कळत होणाऱ्या चुका आहेत त्या देखील आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी यांना वास्तव्य करू देत नाहीत. तिसरी महत्त्वाची चूक आहे ती म्हणजे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अतिथी देवो भव असे म्हटलेले आहे. म्हणजे पाहुणे हे देवासमान असतात. अतिथी या शब्दामध्येच आहे की कोणत्याही तिथीला येणारे किंवा तिथी सांगून न येणारे पाहुणे घरात आल्यानंतर आपले मन घट्ट होते. आपण नाराज होतो कारण आता आपल्याला यांच्याबरोबर वेळ घालवावा लागत आहे. मित्रांनो, ज्या वेळेस अतिथी आल्यानंतर आपण नाराज होतो त्यावेळेस प्रत्यक्ष माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होत असते. कारण अतिथीच्या रूपाने प्रत्यक्ष लक्ष्मी, प्रत्यक्ष परमेश्वर आपल्याकडे येत असतात. म्हणूनच आलेल्या पाहुण्यांचे, आलेल्या अतिथ्यांचे चांगले स्वागत करणे, योग्य तो मान देणे हे खूप महत्त्वाचे आहे. आणि आपल्या घरामध्ये आलेल्या अतिथ्यांची कधीही अपमान करायचा नाही. चूक नंबर 4 आहे ती म्हणजे आपण जेवताना चपाती किंवा भाकरी कुरतडून कधीही खायची नाही. मित्रांनो, ही देखील अतिशय घातक सवय अनेकांना असते. भाकरी चपाती हे दाताने कुरतडून खात असतात. मित्रांनो, याच्यामुळे अन्नपूर्णा देवी आपल्यावर नाराज राहते. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा या दोघींचा वास देखील एकत्रच असतो. असे म्हटले जाते की
ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो किंवा अन्नाचा अपमान होतो त्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी तर वास्तव्य करत नाही, त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील करत नाही। पाचवी जी चूक आहे ती आपल्या घरामध्ये प्रत्येकाला आजारपण घेऊन येत असते। खूप मोठा पैसा खर्च होण्याची देखील भीती वाटते। ही चूक आहे जी आपली नखे आहेत ती दाताने कुरतडणे। अनेक लोकांना ही सवय असते। मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार असे सांगितले जाते की जे लोक सारखे आपल्या दाताने नखे कुरतडतात ते वारंवार आजारी पडत असतात आणि अशा लोकांच्या खिशामध्ये पैसे देखील टिकून राहत नाहीत। अशा लोकांच्या जीवनामध्ये नेहमीच पैशाची तंगी दिसून येत असते। म्हणून ही चूक आपल्याला सुधारायची आहे। सहावी चूक आहे ती म्हणजे ज्या वेळेस आपण कपडे परिधान करत असतो, सुरुवातीला कोणता हात किंवा कोणता पाय घालता जे लोक कपडे परिधान करताना सर्वात आधी डावा हात किंवा डावा पाय कपड्यामध्ये टाकतात त्या लोकांच्या जवळ देखील पैसा टिकत नाही। म्हणूनच कपडे परिधान करताना सर्वात प्रथम आपण उजवा हात आणि उजवा पाय आपल्याला शर्टमध्ये किंवा पॅन्टमध्ये टाकायचा आहे। सातवी चूक आहे ती म्हणजे आपण आपल्या घरामध्ये कचरा किंवा भंगार कधीही साठवून ठेवू नये। आजकालच्या शहरीकरणाच्या जीवनशैलीमुळे आपण कचरापेटी आपल्या घरामध्ये ठेवत असतो आणि या कचरापेटीमध्येच तो कचरा साठवत असतो। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपला मुख्य दाराजवळ ही कचरापेटी ठेवायची नाही। जर आपल्याकडे दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यासाठी जागा नसेल तर आपल्याला ती कचरापेटी रोजच्या रोज बाहेर काढायची आहे। त्याच्यामधला जो काही कचरा आहे तो आपल्याला रोजच्या रोज टाकायचा आहे। त्याच्यामध्ये जो कचरा असतो तो आपल्याला रोजच्या रोज बाहेर टाकायचा आहे। ज्या घरामध्ये कचरा साठवला जातो त्या घरामध्ये अलक्ष्मीच आगमन होत असतं। अलक्ष्मी ही माता लक्ष्मीचीच बहीण आहे। अलक्ष्मी म्हणजे गरिबी आहे। आज मित्रांनो, आपल्या घरामध्ये जो काही कचरा आहे किंवा भंगारचे सामान आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचे नाही। आठवी चूक आहे ती म्हणजे आपण सूर्य उदयासमयी आणि सूर्यास्तासमयी या दोन्ही वेळा खूप महत्त्वाच्या आहेत। सूर्य उदयासमयी म्हणजे सूर्य उगवण्याची वेळ आणि सूर्यास्त म्हणजे सूर्य मावळण्याची वेळ। या दोन्ही वेळेला माता लक्ष्मी पूर्ण पृथ्वी तलावर रोज विचरण करत असतात। माता लक्ष्मी या दोन्ही वेळामध्ये तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार असतात आणि अशा वेळी जर आपण झोपलेलो असेल तर मित्रांनो, त्यावेळेस माता लक्ष्मीचे आगमन हे आपल्या घरामध्ये होत नाही। नववी आणि सगळ्यात शेवटची चूक आहे ती म्हणजे मित्रांनो, अनेक जणांना रात्री झोपताना आपल्या उशाशी पाणी ठेवण्याची सवय असते। मित्रांनो, हे पाणी जर तुम्ही उघडे ठेवत असाल म्हणजेच त्याच्यावरती प्लेट किंवा कोणत्याही प्रकारचे झाकण ठेवत नसाल तर अशा प्रकारचे उघडे ठेवलेले पाणी तुम्हाला प्यायचे नाही। आणि त्याचबरोबर आपल्या घरातून बरकत देखील काढत असतो। अशा घरामध्ये बरकत कधीच येत नाही। असलेला पैसा देखील विनाकारण खर्च होत असतो। म्हणूनच अशा प्रकारे पाणी तुम्ही प्यायचे नाही। इतर पाण्याचा या ठिकाणी काहीही संबंध नाही, पण रात्री ज्यावेळेस तुम्ही झोपी जाता त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचे पाणी प्यायचे नाही। श्री स्वामी समर्थ। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।